सन्माननीय दादा आपण देखील आलेला आहात। उत्तम मामा इकडे उत्तम दादा इकडे ना, सगळ्यांनी इकडे मागून आलं तर बरं होईल। या ना इकडून मागून। आज आपण बघितलेलं आहे की संतोष दादांनी तुम्हाला सांगितलं की 23/7/2023 ला एक मीटिंग झाली आणि माझ्या सकट 18 संचालकांनी डेव्हलपमेंट जर बाजार समितीची जर डेव्हलपमेंट करायची असेल तर जागेची आवश्यकता ही आहे आणि यासाठी 18च्या 18 संचालकांनी मंजुरी दिली की जागा ही हवी आणि त्यानुसार प्रत्येकाने शोध घ्या असं देखील सभापती महोदयांनी सांगितलं होतं। सगळ्या उपबाजारांमध्ये खरं तर आपल्याला माहितीये जागा ही कमी पडते। आता देखील टोमॅटोच्या आपण गाड्यांच्या रांगा बाहेर असलेल्या सगळ्यांनी रांगा बघितल्या, धनामेथीसाठी देखील प्रचंड अडचणी निर्माण झालेल्या होत्या। मग अशा अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी पॉझिटिव्ह रिप्लाय दिला की आपल्याला जागेची खरेदी करायची। मी स्वतः अनेक गावच्या सरपंचांना देखील सांगितलं की तुमच्या गावांमध्ये जर गायरान असेल तर त्यानुसार तुम्ही सांगा, त्याच्यानुसार मी सातबारे देखील दिले की ही जागा आपण बघावी। पण तू मार्केट कमिटीला ती जागा योग्य वाटली नाही, त्यामुळे ते काही प्रस्ताव पुढे आले नाहीत। त्याच्यानंतर एक ऍक्च्युअल मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये जागा खरेदीची विषय जरा ऐन चर्चेत आला आणि मग त्याच्यानुसार आम्ही 5-6 जणांनी जागा देखील म्हणजे 5-6 जागा आम्ही शॉर्टलिस्ट केल्या। ते शेतकरी आले होते आणि त्याच्यानुसार आम्ही त्या जागांची पाहणी केली। पाहणी केल्यानंतर आपणा सर्वांना ज्ञात आहे, मला वाटतं 25 तारखेला वाटतं ती मीटिंग झाली। आपण 25 तारखेला जागा सगळ्यांनी बघितल्या आणि 4च दिवसामध्ये म्हणजे 29/9/2024 ला एक जी मीटिंग झाली आणि नेमकं दुर्दैव म्हणू किंवा सुदैव म्हणावं की मला जिजामाता कृषीभूषण महाराष्ट्र शासनाचं मी जे 12 वर्ष काम करते त्याच्यामुळे मला तर पुरस्काराचं वितरण होतं। राज्यपाल महोदय, उपमुख्यमंत्री, मंत्री महोदय सगळ्यांच्या हस्ते त्याचं वितरण असल्यामुळे मला त्या पुरस्कारासाठी जाणं अनिवार्य होतं। म्हणून मी त्या 29च्या जी मीटिंग होती ज्याच्यामध्ये विरोध यांनी लेखी नोंदवलेला आहे काही संचालकांनी, त्या मीटिंगला मी अनुपस्थित होते। त्याच्यानंतर एक मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये की आपल्याला 12/1ची म्हणजे 5-6 जागा आपण बघितल्या होत्या, त्यातल्या एका जागेचं फायनलायझेशन चालू होतं आणि ती जागा फायनल केल्यानंतर 12/1च्या मंजुरीसाठी आपण प्रस्ताव करणार असं आलं। 12/1ची मंजुरी मिळाल्यामुळे अजेंडावर विषय घेण्यात आला रीतसर की आपल्याला या जागेची आता खरेदी करायची आहे। परंतु अनेक संचालकांनी लगेच खरेदीचा मुद्दा आला कसा म्हणून आवाज उठवला, चौकशीचं पुढे करण्यात आलं आणि चौकशीमुळे त्या मीटिंगला तुर्तास स्थगिती दिली आणि ती मीटिंग काही झाली नाही। त्याच्यानंतर 4 ते 5 मीटिंग झाल्या, कुठल्याही मीटिंगमध्ये अजेंड्यावर बाजार समितीच्या खरेदीचा मुद्दा हा आलेला नाही। आज मी 5-6 दिवस कामानिमित्त बाहेर होते। मी सोमवारी आल्यानंतर जेव्हा मी बघितलं की सगळ्या माध्यमांवर, सामाजिक माध्यमांवर हा अभिप्रायाचा अहवाल फिरतोय, परंतु त्याला कुठलाही म्हणजे आईबाप नाही आपण म्हणू शकतो, म्हणजे त्याला कोणाची सिग्नेचर नव्हते। त्यामुळे मग मी अभिप्रायाची मागणी सचिवांकडे केली सोमवारी। सचिव म्हणाले की मॅडम आपल्याकडे काही अहवाल आलेला नाही। मग मी त्याच्यानंतर ते म्हटले की अहवाल आपल्याकडे नाहीये, DDRने ARला प्राधिकृत केल्यामुळे मी AR साहेबांची गाठ घेतली होती। AR साहेब बोलले मागच्या आठवड्यामध्ये मला की तो अहवाल गोपनीय असतो, तो आम्ही पणन संचालकांना दिलेला आहे। मग सचिवांनी मला सांगितलं की तो अहवाल पणन संचालकांकडेच आहे। मी पणन संचालकांशी संपर्क साधला, ते म्हटले जे तक्रारदार असतात त्यांच्याकडेच तो अहवाल त्यांना मिळतो, तर तुम्ही जर लेखी अर्ज केलात तर तुम्हाला तो अहवाल मिळेल। मग मी माऊली शेठशी संपर्क केला, माऊली शेठने देखील सांगितलं की मला देखील तो अहवाल प्राप्त झालेला नाही। चौकशी पूर्ण असल्याचं पत्र त्यांना वाटतं मिळालं, परंतु अहवाल त्याच्यासोबत जोडलेला नव्हता। मी काल आशाताईंशी देखील भेटले, आशाताईंना देखील तो अहवाल प्राप्त नाही। ताईंची देखील 10-12 दिवसापासून प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्या देखील इथे नव्हत्या आणि मग तो अहवाल नसल्यामुळे आम्हाला कुठली भूमिका मांडता येत नव्हती। परंतु आपण सगळ्यांनी अचानकपणे काल सकाळी उठल्यानंतर आम्हाला कळतंय की अशा पद्धतीची खरेदी झालेली आहे। म्हणजे माझी एक माफक अपेक्षा इतकीच होती या सगळ्यामध्ये। जर आता आपल्याला माहितीये सिस्टम कशा पद्धतीने चालतं हे कोणाला सांगण्याची नव्याने गरज नाही। मग त्या सिस्टम मध्ये जे अधिकारी आहेत त्यांनी जर अहवाल पॉझिटिव्ह दिलाच होता तर मग अजेंड्यावर एकदा विषय यायला हवा होता। रितसर 18च्या 18, 15, 13, 12 जे काही बहुमत आहे त्या बहुमताने तो ठराव पारित झाला असता। किंबहुना आता इथे अनेक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, सगळ्या संस्थांचे आता AGM असतात, तर एवढा जर वादग्रस्त जर मुद्दा आहे तर आपण ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आता AGMला येतातच, सोसायट्यांचे संचालक आपण AGMला बोलवतो। या सगळ्यांच्या बहुमताने जर ही खरेदी झाली असती तर मला वाटतं शेतकऱ्यांचा घामाचा पैसा आहे। इथे बघा टोमॅटोला भाव मिळो न मिळो, तुमच्या धनामेथीला भाव मिळो न मिळो, बाजार समितीला सेस हा कायम मिळतो। शेतकरी असणं आणि शेतकऱ्यांची कळवळ असणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे। ज्या वेळेला शेतकरी आपल्याला भाव
भांडवल देखील वसूल होत नाही तरी 1-1 रुपया आपल्याला देतोय, त्यावेळेला त्याच्या त्या 1 रुपयासाठी आपण सर्वच जण प्रतिनिधी म्हणून जबाबदार आहोत. मला इतकं कळतं की मी एका सर्वसामान्य कुटुंबात येते, इथे माऊली शेट आहे, ती सगळी मोठी मंडळी आहेत, आर्थिकदृष्ट्या असतील, अनुभवाने असतील, सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत, यांना सगळ्यांना माहितीये. पण तुम्हाला एक कळतं, ज्यावेळेला मी बाजारामध्ये एक जुडी घ्यायला जाते तर मला एखाद्या शेतकऱ्यांनी सांगितलं की ती 20 रुपयाची जुडी आहे, मी जर म्हटलं 2 जुड्या हव्यात तर मला 35 रुपयाला ती जुडी मिळते, 40 रुपयाला जुडी मिळत नाही. म्हणजे हा एक स्वाभाविक गुण आहे की आपण जेव्हा एखादी गोष्ट जास्त प्रमाणामध्ये घेतो, म्हणजे बल्क क्वांटिटीमध्ये घेतो, तेव्हा त्याचा दर हा नेहमीच कमी असतो. मग जर असं असेल तर हायवेच्या लगतचं जे क्षेत्र आहे, ठराविक क्षेत्र आहे, त्याला रेडी रेकनरनुसार व्हॅल्यू मिळणं आणि नंतरचं जे मागचे जे स्लॅबनुसार त्याचं वर्गवारी होणं हे गरजेचं होतं. माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा असा आहे की 12-1ची जी मंजुरी मिळालेली आहे, मी काल देखील बाजार समितीमध्ये येऊन माहिती घेतली की म्हटलं तुमचा अभिप्राय जर पॉझिटिव्ह होता तर 2 दिवसातच मीटिंग लावायची होती आणि आमच्या ज्यांचा विरोध आहे ते विरोध करतील, ज्यांचा सपोर्ट आहे ते सपोर्ट करून त्याला तुम्ही मंजुरी घ्यायची होती, किंवा एक एजीएम मध्ये हा विषय जर आला असता तर शेतकऱ्यांनी जर मंजुरी दिली असती तर काही हरकत त्याला घेण्याजोगं काही कारण नाही असं माझं म्हणणं. परंतु ही जी 12-1ची मंजुरी आहे, ज्याला कन्सिडर करून ही खरेदी झाली असं सांगण्यात येत आहे, याच्यामध्ये मुद्दा क्रमांक 2 असा आहे की सदर जमीन खरेदीच्या अनुषंगाने बाजार समितीने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण म्हणजे DDR यांच्या अधिपत्याखाली जमीन विक्री करणारे म्हणजे जे कोण कोठारी कुटुंब आहेत त्यांच्याशी यांच्यासोबत जमिनीचे किमतीबाबत आवश्यकता असल्यास नव्याने वाटाघाटी करून बाजार समितीचे हित होईल असे पाहावे. म्हणजे ह्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख असा होता की DDR यांनी यावं, DDR ला वेळ नसेल तर त्यांनी AR ला प्राधिकृत केलं असतं तरी चाललं असतं आणि खरेदी विक्री करणारे म्हणजे बाजार समितीचे संचालक आणि कोठारी कुटुंबीय ज्यांनी जमीन दिलेली आहे त्या सगळ्यांच्या समोर याची वाटाघाटी करावी, गरज असल्यास असं ह्याच्यात लिहिलेलं आहे. अर्थात ह्याच्यात गरज होती म्हणूनच तर आम्ही सातत्याने विरोध करतोय की आम्हाला जो मी तुम्हाला सांगितलं 2 जुड्यांची गोष्ट सांगितली तर साध्या 2 जुड्यांचा प्रश्न नव्हता, इथे 28 कोटीचा मोठा व्यवहार आहे, भूतोन भविष्याती असा व्यवहार होईल मला माहिती नाही. परंतु आज आम्ही सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो, तर शेतकरी ज्या बंधू भगिनींनी अतिशय विश्वासाने आम्हाला इथे पाठवलेला आहे त्यांच्या निश्चित हा मतांचा मी म्हणेन निराधार केल्यासारखा आहे. अजिबात आदरपूर्वक हा निर्णय झालेला नाही, अतिशय घाईघाईने घेतलेला हा निर्णय आहे आणि या निर्णयाचा आम्ही निषेध करतो.